अरिजित सिंह चव्हाण नांदेडमधला ठाकरे गटाचा कार्यकर्ता यावेळची नांदेड महानगरपालिका निवडणूक लढला होता. त्याचा पराभव झाला, पण चर्चा कमी झाली नाही. कारण या अरिजित सिंह चव्हाणची दुसरी ओळख होती कुख्यात गुंड. नावावर 9 गुन्हे असलेला अरिजित नांदेडमधल्या सदा गँगचा मेंबर आहे. 3 एप्रिलला रात्री अरिजित आपल्या 2 मित्रांचं धुरंधर 2 बघायला गेला. उशिरा सुरू झालेला शो 1:30च्या सुमारास संपला. अरिजित बुलेटवरून बाहेर आला आणि त्याच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात अरिजितचा जागीच मृत्यू झाला. अरिजितवर हल्ला करणाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर जखमी असणाऱ्या एकाला हॉस्पिटलमध्ये संपवून अरिजितच्या भावाने बदला पूर्ण केला. नांदेडमध्ये एका रात्री 3 खून झाले आणि गँगवॉरची ठिणगी पुन्हा पडली. पण रात्री नांदेडमध्ये काय घडलं, या 2 गँग्समध्ये गँगवॉर का सुरू होतं, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. नांदेडमधल्या डीमार्ट परिसरात ई स्क्वेअर थिएटर आहे. या थिएटरमध्ये 3 एप्रिलच्या रात्री धुरंधर 2 चा शो होता. शो उशिरा सुटला तेव्हा थिएटरमधून एक जण बुलेटवरून बाहेर पडला. हा अरिजित सिंह चव्हाण. त्याच्यासोबत संभाजी पाटील आणि नागेश्वर लडे असे आणखी 2 जण होते. हे 3 जण काहीशा निर्जन भागात पोहोचले आणि त्याच वेळी एक टोळकं पुढे आलं. त्यांनी अरिजित सिंह चव्हाणवर रीतसर ट्रॅप लावला होता. अरिजित थिएटरमधून साधारणपणे कधी बाहेर पडेल याचा अंदाज त्यांनी घेतलेला. त्याच्यासोबत किती जण असतील याची त्यांना माहिती होती, कारण त्यांनी डायरेक्ट तलवारी उपसल्या आणि अरिजित आणि त्याच्या 2 मित्रांवर वार करायला सुरुवात केली. या टोळक्याने अरिजितला पूर्णपणे घेरलं आणि न थांबता वार केले. पण त्याच वेळी अरिजितच्या सोबत असलेल्या 2 मित्रांनी संभाजी पाटील आणि नागेश्वर लडेनं काउंटर अटॅक केला. त्यांनी आपल्या जवळचे चाकू आणि खंजीर काढले आणि अरिजितवर वार करणाऱ्या मोहम्मद अरबाज, सय्यद आवेज यांच्यावर हल्ला चढवला. दोन्ही बाजूंनी खतरनाक टाकाटाकी झाली आणि अशातच अरिजित सिंह चव्हाण खाली कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अरिजितच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यामुळे मोहम्मद अरबाजचा सुद्धा मृत्यू झाला. अशात अरिजित सिंह चव्हाणच्या भावाने त्याला विष्णुपुरी इथल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याचे वडील सुद्धा सोबत होते. डॉक्टरांनी अरिजितला उपचारांआधीच मृत घोषित केलं. त्यानंतर अरिजितचा मृतदेह शवागारात नेण्यात येणार होता. त्यासाठी अरिजितचा भाऊ आणि वडील हॉस्पिटलमध्ये थांबले होते. त्याच वेळी याच हॉस्पिटलमध्ये सय्यद आवेज आला. आवेजला प्रचंड मारहाण झाली होती. वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचार मिळण्यासाठी त्याचे सहकारी त्याला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण सगळ्याच हॉस्पिटल्सने नकार दिल्यानंतर त्याला विष्णुपुरी इथल्याच शासकीय हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार या हॉस्पिटलमध्ये ज्या बेडवर अरिजितला ठेवलं होतं त्याच बेडवर नंतर सय्यद आवेजला ठेवण्यात आलं. ही गोष्ट अरिजितच्या भावाने बघितली. तो सगळ्यांच्या समोर आवेजच्या जवळ गेला आणि आपल्या जवळचा खंजीर काढून त्याने आवेजवर वार केला. आपल्या भावाच्या हत्येचा बदला म्हणून त्याने भावावर वार करणाऱ्याला हॉस्पिटलमध्येच संपवलं. नांदेडमध्ये तासाभरात 3 खून झाले. गँगवरची ठिणगी पडली असली तरी एक प्रश्न आहे, हे सगळं घडलं कशावरून? ज्या 2 टोळ्यांमध्ये घडलं त्या 2 टोळ्यांचा इतिहास नेमका आहे काय? तर अरिजित सिंह चव्हाण हा नांदेडमधल्या सदा गँगचा मेंबर. सदाशिव देशमुख हा या गँगचा म्होरक्या होता. त्याची हत्या झाल्यानंतर अरिजित सिंह चव्हाण याने गँगची सूत्र आपल्या हातात घेतली. सदाशिव देशमुख उर्फ सदावर हल्ला करायला मदत केली म्हणून त्याने 2023 मध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. अरिजित सिंह चव्हाणवर एकूण 9 गुन्हे दाखल होते. नांदेडमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी चव्हाण आतुर होता, पण या सगळ्यात त्याला आव्हान होतं अनिल पंजाबी आणि साई लाला यांच्या टोळीचं. सदा देशमुख आणि अरिजित चव्हाण हे दोघं अत्यंत जवळचे मित्र. सदाच्या मृत्यूनंतर अरिजितने आपल्या इतर मित्रांसोबत सदा दे यार या नावाचा ग्रुप काढला होता. सदा देशमुखचा खून अनिल पंजाबी आणि साई लालानेच घडवून आणला असा संशय अरिजितला होता. त्यामुळे या दोन्ही टोळ्यांमध्ये अनेकदा राडे व्हायचे. अनिल पंजाबी हा सुद्धा नांदेडमधला कुख्यात गुंड. त्याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये झाली. अजूनही अनिल पंजाबी जेलमध्येच आहे. तर साई लाला याच्यावर सुद्धा MPDA अंतर्गत कारवाई झाली होती. पण 2 महिन्यांपूर्वी साई लाला जेलमधून बाहेर आला आणि पुन्हा ऍक्टिव्ह झाला. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार साई लाला आणि अरिजित सिंह चव्हाण यांच्यामध्ये सरळ सरळ राडा सुरू होता. वर्चस्वाची लढाई सुरू होती. त्यात साई लाला जेलमधून बाहेर आल्यापासून अरिजित आणि त्याची टोळी साई लालाला संपवणार अशी चर्चा होती. कारण सदा देशमुखच्या हत्येला साई लाला जबाबदार आहे असा संशय असल्यानं अरिजितच्या डोक्यात साई लालाबद्दल राग होता. दोन्ही टोळ्यांमध्ये असलेली वर्चस्वाची लढाई
आणि जुना राग यातूनच कुणीतरी कुणासाठी तरी ट्रॅप लावण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात होतं. पण अर्जितच्या आधी साईलालाने ट्रॅप लावला आणि पिक्चर बघून बाहेर येणाऱ्या अर्जितवर त्याचे शूटर्स अरबाज आणि आवेज यांनी हल्ला चढवला. थेट तलवार आणि खंजीर वापरून केलेला हा हल्ला इतका भीषण होता की अर्जित हल्ल्यासमोर टिकलाच नाही. त्यात अर्जितच्या मृत्यूनंतर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या आवेजला अर्जितच्या भावाने हॉस्पिटलमध्येच संपवलं. त्यामुळे पुन्हा गँगवॉर होणार का याची दहशत सगळ्या नांदेडमध्ये पसरली. या सगळ्या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 2 FIR झाले आहेत. ते दोन्ही क्रॉस आहेत. भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्येच 2 क्रॉस FIR दाखल होतील. एक आहे ती अरिजित सिंग चव्हाणच्या फॅमिलीची आणि दुसरी आवेज किंवा अरबाज या दोघांपैकी एकाची FIR घेऊन खुनाचे गुन्हे दाखल करणार आहोत. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी साईलाला गँगमधल्या 2 जणांना ताब्यात घेतलंय, तर अर्जितच्या टोळीमधल्याही 2 जणांना उचललंय. त्यामुळं आता अर्जित सिंह चव्हाणची टोळी आणि साईलाला गँग या दोन्ही टोळ्यांमधले गुंड जेलच्या आत जातील. पण साईलालाला सुद्धा या प्रकरणात अटक होणार का हा प्रश्न आहे. सध्या नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता असली तरी एका रात्रीत 3 खून झाल्यानं दहशतीचं वातावरण आहेच. शहरात वर्चस्व कुणाचं असणार यावरून सुरू झालेला वाद आता फक्त रस्त्यावर होणाऱ्या खुनापर्यंतच मर्यादित राहिलेला नाही, तर हा वाद हॉस्पिटलच्या बेडवर पोचलाय. भावावर हल्ला केल्यानंतर जखमी झालेल्या पोराला हॉस्पिटलच्या बेडवरच संपवून भावाच्या खुनाचा बदला घेण्यापर्यंत.